गुड इव्हनिंग. तर आता संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत. कुकर वगैरे लावला मी आता आणि हे कोथिंबीर भाजी वगैरे आणलेली होती ती थोडीशी घेतली आहे साफ करायला. कारण आत्ता का घेतली तर थोडं मी तुम्हाला सांगितलं की थोडं हेल्थ इश्यू पण आहे, शिवाय बाकीचे पण एक्स्ट्रा कामं आहेत सुरू. त्याच्यामुळं असं मग संध्याकाळी आता वेळ तर होताच माझ्याकडे, सगळं आवरावर झालेली होती. दुपारी जरा रेस्ट घेतली मी आणि मग म्हटलं आता कोथिंबीर म्हणजे दोघी खणून आणली होती भाजी, असं झालं. त्यामुळे ती डबल झाली. कोथिंबीर काही राहणार नाही, म्हटलं जेवढी निवडता येईल तेवढी निवडून ठेवावी आणि नंतर मग राहिलेला स्वयंपाक करावा. कारण दुपारच्या वेळी करायचं होतं पण नाही जमलं मला, म्हणजे एवढं हेच नव्हतं, एनर्जी वाटत नव्हती. तर हेल्थ इश्यू म्हणजे काही जास्त काही नाही आहे, पण जरा अगोदर थोडं थोडं होतंच आहे. पण थोडं डोळ्यांना इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्या डोळ्याच्या इन्फेक्शनमुळं असं कणकणी ताप वगैरे येत होता आणि ते डोळ्यांचं काही लगेच कमी नाही येत, थोडा वेळ लागतो त्याला. अँटीबायोटिक गोळ्या वगैरे घ्यायला लागतात, मग थोडीशी रेस्ट पण घेणं हे महत्त्वाचंच असतं. त्यामुळे मग ही कामं अशी पेंडिंग राहतात आणि अधूनमधून सारखंच काही ना काहीतरी होत आहे. तर आता काय माहिती कशामुळं होतं आहे. तर हे डोळ्यांचं इन्फेक्शन अचानकच झालेलं होतं. त्याला औषध वगैरे घेतली मी लगेच जाऊन, कारण खूप दुखत होतं ते, त्यामुळं लगेच मला दवाखान्यात जावं लागलं. बघा चेहरा पण जरा उतरलेलाच आहे माझा. बघा आता कोथिंबीर किचनमध्ये निवडून आले मी ठेवली ते सगळी. आवरून. कोथिंबीर दिसत ती असेल आत्ता कट तुम्हाला. नाही करणार, अशीच कोथिंबीर पिशवीमध्ये ठेवली ठेवणार आता आहे ही. आणि नंतर मग त्यानंतर उद्या आता बनवेन त्याची कुकर वडी वगैरे. लावलेला आहे. इकडे कुकर लावला झाला आहे कुकर. आता इथं ही शापूची भाजी आहे, ही इथंच आता उभी निवडून घेते आणि लगेच टाकते कट करून. तर हे बघा डाळ भात शिजवून घेतलेला आहे. वरण थोडं जास्तच करणार आहे, कारण हे असं माझी पण तब्येत थोडी खराब आहे, तर जास्त असं जेवण नाही जात आहे. त्यामुळं थोडं हलकं खाल्लेलंच बरं. त्यामुळं वरण भात आणि शापूची भाजी बनवणार आहे, चपाती हेच आहे आजच्या जेवणामध्ये.